नमस्ते. तर आपण या व्हिडिओद्वारे आजपासून TET, CTET, TIET यासाठी मी एक मराठीची टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. तर तुम्हाला आवडली तर ते व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूया मराठी वर्णमाला. आता मराठी वर्णमाला आपल्याला माहिती आहे. तर मराठी वर्णमालामध्ये शासन 2009नुसार महाराष्ट्राने काही अक्षर स्वीकारलेले आहेत. जसं आपण स्वर बघू तर स्वर 2009च्या पहिले ते स्वर जे होते ते 12 होते, परंतु 2009नुसार महाराष्ट्र शासनाने 2 जे स्वर आहे एम आणि ॲम हे 2 स्वर या स्वरांमध्ये इन्क्लूड केले आहे. आणि अशी आपली जी 12 खडी आहे ती 14 झालेली आहे, त्याची संख्या 14 झालेली आहे. नंतर दुसरं जे सांगत आहे स्वर म्हणजे आपले किती झाले आहे, 14 झालेले आहे. स्वरादी झालेली आहे, स्वरादी आहे 2, अनुस्वार आणि विसर्ग, अनुस्वार आणि विसर्ग हे लक्षात ठेवायचं आहे. हे स्वरादी किती आहे, 2 आहे. आणि बाकी जे आहे ते व्यंजने आहे. तर व्यंजने एकूण किती आहे, तर 34 आहे. आपण इथे काउंट करून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 34 आहे. बरोबर आहे. तर यामध्ये हे आपले स्वरादी किती आहे, व्यंजने किती आहे, 34 आहे. आणि संयुक्त व्यंजने जे आहेत श आणि ग आहे. श आणि ग अशी ही आपली पूर्ण वर्णमाला आहे. अशी ही आपली मराठी वर्णमाला आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नंतर याच्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की कठोर जे वर्ण आहे ते कोणते आहेत. तर क ख च छ ट ठ त थ ब प फ हे जे आहे ते कठोर वर्ण आपण यांना म्हणू शकतो, म्हणजे म्हणतो. हे लक्षात ठेवायचे. पहिले जे लाईन आहे 5 अक्षरापर्यंत प पर्यंत हे सगळे कठोरमध्ये येतात. ठीक आहे. मग य र ल व हे अंतस्थ आहे. आणि श श स हे आहे उष्म आहे. आणि ह जो आहे तो काय आहे, हलंत आहे. आणि ळ जो आहे तो स्वतंत्र आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी आजपासून CTETसाठी ही मराठीची टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. ह्या टेस्ट सिरीजमध्ये सगळं सिम्पलमध्ये राहणार आहे. फक्त तुम्ही ते मन लावून तुम्ही ऐका, म्हणजे तुम्हाला ते ऐकल्यानंतर तुम्हाला ते सगळं जे 12 खडी आहे किंवा मग इतर घटक आहे ते तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मी समजून सांगत आहे. आणि ते तुम्हाला सोप्या पद्धतीने आकलनसुद्धा होणार आहे. म्हणून लक्षात ठेवा. एक वेळा आपण रिवाईज करून घेऊया. आपले स्वर जे आहे ते आहे 14. त्यामध्ये एम आणि ॲम हे 2 स्वर इन्क्लूड झालेले आहे. स्वरादी आहे 2 आणि व्यंजने आहेत 34. आणि विशेषचे संयुक्त अक्षर आहे ते 2 आहे, श आणि ग. हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि ह्या ज्या जोडीमध्ये प फ पर्यंत हे जे आहे ते कठोर व्यंजने आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर बघूया आपण स्वराचे प्रकार. आता स्वराचे प्रकार किती आहे
ते आपण बघूया. स्वराचे प्रकार इथे 2 दिलेले आहे. स्वर कोणते आहे? स्वर आणि स्वरादी असे 2 प्रकार आपण वर्णाचे समजून घेऊया. तर स्वर म्हणजे काय? स्वर म्हणजे स्व म्हणजे उच्चार करणे. स्वर म्हणजे काय? उच्चार करणे, ध्वनी करणे. या वर्णमालेतील अ पासून औ पर्यंतचा 14 वर्णांचा समूह म्हणजे स्वर होय. किंवा मग दुसरी आपण व्याख्या करू शकतो की स्वरांचा उच्चार करताना ओठाच्या किंवा जिभेच्या विविध हालचाली होत असतात, त्यांना स्वर म्हणतात. ओठाच्या एकमेकाशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुलाखतीत कोणताही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटेचे ध्वनी पडतात, त्यांना स्वर म्हणतात. म्हणजे आपण जेव्हा ते शब्द उच्चारतो तेव्हा आपल्या मुखातून कुठेही ती हवा अडखळत नाही, तर सहज निघून जाते, म्हणून त्याला स्वर असे म्हणतात. नंतरचं बघूया आपण स्वरादी. तर स्वरादी काय आहे? स्वर आपण बघितलं की आपल्या तोंडावाटे जे निघणारे जे वायू आहे किंवा हवा आहे ती कुठंही न अडकळता अगदी सरळ निघते, तेव्हा स्वर होत असते. आता स्वरादी बघू. आहा म्हणजे ही अनुक्रमे शिरोबिंदू आणि विसर्ग याची चिन्हे आहेत आणि या 2 वर्णाच्या स्वरादी असे म्हणतात. म्हणजे स्वरादी माहिती आहे तुम्हाला? आहा ही अनुक्रमे काय आहे? विसर्ग जे चिन्हे आहेत आणि या 2 वर्णांना स्वरादी असे म्हणतात. अनुस्वार आणि विसर्ग. तिसरा प्रकार आहे व्यंजन. व्यंजन म्हणजे काय? तर मराठी वर्णमालेतील क ख पासून ळ पर्यंत जे वर्ण आहे त्यांना व्यंजन असे म्हटले जाते. ज्याला स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना व्यंजन असे म्हणतात. तर आपण जेव्हा क ख ग असा उच्चार करतो तेव्हा त्यात अ हा स्वर मिसळून त्यांचा उच्चार करतो. उ अधिक अ बराबर क. याचा अर्थ ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या साह्यापासून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजन असे म्हणतात. तर अशा प्रकारे आपण वर्णमाला बघितली, स्वर बघितले, स्वरादी बघितलं, व्यंजन बघितलं. त्यानंतर आपण स्वरादी म्हणजे काय, स्वर म्हणजे काय, व्यंजन म्हणजे काय हे बघितलं. जर व्हिडिओ आवडला तुम्हाला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असंच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. आपण हे टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज नाही म्हणू, आपल्याला एक सिरीज चालू केलेली आहे मराठीची. तुम्हाला आवडलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असंच भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.